मी अरुण खोडके. शिवचिंतन. हिंदवी स्वराज्याचा कारभार हा सुलभ जावा म्हणून शिवछत्रपतींनी अष्टप्रधान मंडळ निर्माण करण्याचे कार्य केले. अष्टप्रधान मंडळाचा सल्ला राजावरती बंधनकारक नव्हता. मंत्रिमंडळातील सारी पदे ही वंश परंपरागत नव्हती. रोख पगाराची पद्धती त्यांनी प्रथम अवलंबली. मंत्र्यांना प्रसंगी लढाईवरती जावं लागत असे. अष्टप्रधान मंडळाची संयुक्त जबाबदारी म्हणजे सर्व महत्त्वाच्या कागदपत्रावरती, तहावरती, करारावरती मंत्र्यांना सह्या कराव्या लागत असत. मंत्र्यांकडे एखादा मुलूक राज्यकारभार करता सोपवणे जाण्याची प्रथा शिवरायांनी प्रथम पाडली आणि हिंदवी स्वराज्याचे वैशिष्ट्य असे. कर्तबगारी हाच निकष शिवछत्रपतींनी लावला होता. मंत्र्यांच्या हाताखाली अधिकाऱ्यांच्या नेमणुका स्वतः महाराज करीत असत. मंत्री पुष्कळ वेळा लष्करी मोहिमेवरती जात असत. त्यांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार नीट चालावा म्हणून शिवाजी महाराज अशा मंत्र्यांच्या हाताखालचे अधिकारी सुद्धा स्वतःच निवडीत असत. अशा अधिकाऱ्यांना मुतालिक असे म्हणत असत. या मुतालिकांची निवड स्वतः महाराज करत असल्यामुळे साहजिकच राज्यकारभार करता चांगली माणसे उपलब्ध होत असत. हे अष्टप्रधान मंडळाचे वैशिष्ट्य होते. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी